नका रे, नका असं करू. आपणच आपल्या संस्कृतीचा भंग करतोय, तिचा अपमान करतोय. यावर्षी माहिती आहे का काय झालं, इंटरनेटवर खूप ट्रेंड होतं हे कापड वस्त्र आणि आंब्याची पानं. तर मला त्या आंब्याच्या पानांसोबत प्रॉब्लेम आहे, कापड वस्त्रासोबत नाही. दरवर्षी काही ना काही एखादी साडी वगैरे मी राखीव ठेवते, जशी की ही ऑनलाईन बोलावलेली साडी मी यावर्षी स्पेशली गुढीपाडव्यासाठी ठेवली होती, खूप सुंदर याची गुढी दिसणार आहे म्हणून. पण माहिती आहे का, कापड वस्त्र ट्रेंड होत आहे त्याचा मला प्रॉब्लेम नाही आहे. दरवर्षी 200-250चा कापड वस्त्र तुम्ही नवीन अफोर्ड करू शकता, घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. साडी घेतो त्याऐवजी कापड वस्त्र घ्या. कारण गुढीला हवं असतं ते म्हणजे दरवर्षी कोरं वस्त्र तर काही ना काही तर घेणंच आहे. पण मला प्रॉब्लेम आहे कापडी आंब्याच्या पानांसोबत, त्याचं काहीही महत्त्व नाही आहे. जे ओरिजिनल आंब्याची पानं असतात त्याचं आपण तोरण करतो किंवा गुढीला उभारतो, ते कशासाठी आहे तर आंब्याची एकमेव पानं अशी आहेत की झाडावरून तोडल्यावर सुद्धा ते 3 ते 4 दिवस ऑक्सिजन रिलीज करतात, त्याच्यामुळे घरातली एअर प्युरिफाय होते. हे त्यामागचं तथ्य आहे. तुम्ही नकली कापडाची आंब्याची पानं लावत आहे त्याचा काहीही अर्थ नाही आहे. आपणच आपली संस्कृती भंग करतो, यासाठी मी हे सगळं म्हणत आहे. तर कृपया करून हा व्हिडिओ जर तुमच्याजवळ पोहोचला असेल ना, तर नक्की शेअर करा. आणि असे एक प्रकारचे आंब्याचे कापडी वस्त्र नका वापरू. तुम्ही तोरण वगैरेसाठी वर्षभरासाठी टिकतात असं तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता, गुढी वस्त्र पण वापरू शकता. पण ती आंब्याची पानं गुढीला दिवसा पूजेसाठी नका वापरू. बाकी तुम्हाला गुढीची पद्धत यामध्ये खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे. एक गाठी लावली आहे कडुलिंबाचे पानं, त्या व्यतिरिक्त मी त्याच्यामध्ये छानपैकी आंब्याची डहाळीसुद्धा लावली आहे, जांभळाचे पानंसुद्धा तुम्ही लावू शकता. आणि असा सुंदरसा साडीचा वस्त्र तयार केला आहे. आणि आपला एक जो तांब्या आहे त्याच्यावर छानपैकी स्वस्तिक काढून उभं केलेलं आहे. जो बांबू वापरला आहे म्हणजे काठी, तिला धुवून त्याच्यावर 5 टिक्के लावायचे आणि अशा प्रकारे तुमची गुढी आहे रेडी. आणि माझ्या या विचारांवर तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मांडा.